या मेडिसिन्स आणायच्या आहेत. मी आणते. अजून लागले तस काही येते. हे बघ, सिच्युएशन थोडी कंट्रोल मध्ये होते. प्लीज. असं व्हायला नको होतं रे. आय नो, असं काहीच व्हायला नको होतं. तेच तर सांगतोय. हे बघ, शॉक सगळ्यांनाच बसलाय. बोलू नंतर. माझी हक्काची माहेरची म्हणायला एकटीच आहे हो. अप्पा मला काही झालं तर काय करू मी? उमा उमा, अगं आपण आता सुभाषला सावरायचं की आपणच रडायचं? अगं तो सावरायचा प्रयत्न करतोय ना. हा, तूही नको ना धीर सोडू. चल, बस. आशू, मीला काही झालं ना तर त्याला प्लीज आपल्यालाच. काही नाही होणार. काय करायला गेले आणि काय झालं? आज आमच्यामुळे मम्मी पप्पांवर ही वेळ आली. आम्हाला तर देव पण माफ नाही करणार. पप्पा, सॉरी पप्पा. पप्पा, काळजी नका करू. काकींना बरं वाटेल आणि त्यांना बरं वाटलं ना का आपण बोलू. निघ इथून. निघ. सॉरी ना पप्पा. हे बघ, मला काही ऐकायचं नाही. चांगला पोरगा समजलेला तुला. नातेवाईक घरी आला होतास ना, माझ्या बायकोनच तुला खाऊ पिऊ घातलं होतं ना, मिठाला तरी जागायचंच. हे बाबा, आम्ही ना लय साधी माणसं आहोत. तुमच्यासारखे श्रीमंत नाहोत, पण हा आम्हाला इज्जत आहे. पण आज ती इज्जत जगासमोर तुला मिळाली सगळी. आमची पोर आई बापाच्या शब्दाबाहेर कधीच गेली नव्हती. माझं ना तुझ्यामुळे ती खोटं बोलली आमच्याशी. जा बाबा, जा जा. माझ्या तोंडातून तुझ्याबद्दल शिवाशाप निघायची आधी निघ इथून. आणि परत माझ्या नजरेसमोर येऊ नको. माझ्या पप्पाला काही झालं ना तर आयुष्यभर तुला माफ नाही करणार. दादा, त्यांची मनस्थिती नाही आहे समजून घेण्याची. आपल्यालाच त्यांना समजून घ्यावं लागेल. गौतम, पप्पा सॉरी.
मी आहे तुझ्यासोबत. पप्पांच्या वतीने मी माफी मागते. सॉरी. आय कॅन अंडरस्टँड. काही लागलंच तर लेट मी नो. बाप रे, तो मुलगा म्हणजे एखाद्या पिक्चर मधला गुंडच निघाला की. मुलींना पळवतो काय, फसवतो काय, त्यांच्याकडनं पैसे काय घेतो, नंतर त्यांना जाऊन परदेशात विकतो काय. बाबा, ती नशीब आसावरी वाचली, नाही तर तिला पण घेऊन गेला असता बाहेर गावी. आणि काय केलं असतं काय माहिती बाबा. आणि त्यात आपल्या गौतमचं आणि त्या आसावरीचं प्रेम प्रकरण. बाबा, आपल्याला माहितच नाही. मॅम, अशाच्याने ना ते दोघं एक दिवस पळून जातील आणि येतील घरी लग्न करू. बस. Just stop this nonsense and don't utter a single word. याविषयी बोलायचं नाही. थांबा, तिथेच थांबा. आई, पाहिलं का कोण आलंय? हं? खानोलकरांची 2 रत्न पराक्रम गाजून आली आहेत. बघ बघ. अभिनंदन, छान. आई, मध्ये बोलायचं नाही. कोण आहे रे मी तुमची? म्हणजे या घरात जेवायला काय बनवायचं, काय स्वयंपाक करायचा हे ठरवणारी एक बाई, का घरकाम करणारी एक बाई, का घर सांभाळणारी एक कामवाली बाई, का तुम्हाला हवं नको ते बघणारी एक असिस्टंट, मॅनेजर? कोण आहे मी तुमची नक्की? असं का म्हणतेस आई? आई तर मी नक्कीच नाही, असूच शकत नाही. कारण आई असते तर हे जे काही सुरू होतं इतके दिवस, हे माझ्यापासून लपवलं नसतं, मला सांगितलं असतं. आई ऐक ना. नाही नाही, आई म्हणून हाकच मारायची नाही मला. गौतम कधी फार शहाणा मुलगा, ऐकणाऱ्यातला मुलगा नव्हता, पण तू शहाणा मुलगा होतास असं मला वाटत होतं. तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती.